चौंडी इथं होणाऱ्या कॅबिनेटवरील खर्चावरून हर्षवर्धन सपकाळ यांचं टीकास्त्र। राज्य आर्थिक अडचणीत असल्याचं सरकार सांगतं, मग 150 कोटींची उधळपट्टी कशाला? सपकाळ यांचा सवाल। बारामतीत पवार कुटुंब पुन्हा आलं एकत्र। बैठकी करता शरद पवार आणि सुनेत्रा पवार उपस्थित। युगेंद्र पवारांना सुनेत्रा पवारांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात ससूनचा नवा अहवाल। न्यूज 18 लोकमतच्या हाती। नव्या अहवालानुसार डॉक्टर घैसास दोषी। पोलिसांनी 4 प्रश्न विचारल्यानंतर ससूनच्या समितीनं अहवाल बदलल्याची चर्चा। राज ठाकरे यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेही कुटुंबासोबत परदेश दौऱ्यावर। 4 मे रोजी उद्धव ठाकरे परत येणार असल्याची माहिती। एकत्र येण्याच्या चर्चेनंतर दोघेही परदेश दौऱ्यावर असल्यानं चर्चा। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं याकरता शिवसेना भवन परिसर आणि मातोश्री बाहेरही बॅनरबाजी। दादर पार्ले पंचमकडून शिवसेना भवनासमोर लावण्यात आले बॅनर। हिंदी ही भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती। हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून भाजप आणि मनसेमध्ये बॅनर वॉर। सेना भवन परिसरात भाजपच्या बॅनरनंतर मनसेकडूनही उत्तर। वाल्मिक कराड जेलमध्ये, मात्र कार्यकर्त्यांची अजूनही दहशत। डीवायएसपी गोल्डे यांच्या जबाबातून मिळालेल्या माहितीनं एकच खळबळ। कृष्णा आंधळेबाबत माझ्याकडे पुरावे आहेत। रत्नागिरीतली महिला पोहोचली थेट संतोष देशमुखांच्या घरी। पोलीस आल्यानंतर मात्र गेली पळून। पुण्यामध्ये जैन धर्मियांचा मोर्चा। मुंबईतील विलेपार्ले इथं जैन मंदिरात करण्यात आलेल्या कारवाईच्या विरोधात पुण्यात जैन समाजाचं आंदोलन। सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ। जीएसटी सह सोन्याचा दर 1,02,000 रुपयांवर, तर चांदीचे भावही वधारले।